हॅलो, मी सोनाली कुलकर्णी. वाईब मीडिया प्रेझेंट्स पॉवर प्लेयर्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. पॉवर प्लेयर्सच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला भेटणार आहेत अहिरेज ENT सुपर स्पेशालिटी सेंटरचे डॉक्टर सुदर्शन अहिरे. वाईब्स मीडियाच्या आमच्या प्लेयर्समध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही नाव ऐकलं अहिरेज ENT सुपर स्पेशालिटी क्लिनिक. ते आत्ता आहे, पण त्याआधी आम्हाला तुमचा वैद्यकीय क्षेत्रातला प्रवास जाणून घ्यायला आवडेल. मला खूप लहानपणी वाटायचं जे स्पेशालिस्ट डॉक्टर असतात ना ते आपोआप डॉक्टर होतात, म्हणजे त्यांना तेच शिकावं लागतं. तर तसं काही असतं का? तुमचा प्रवास कुठून सुरू झाला? लहानपणापासूनच मी ठरवलं होतं की मला वैद्यकीय क्षेत्रात यायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे. 12वी नंतर आम्हाला एंट्रन्स एक्झाम्स असते, त्याच्यामध्ये अभ्यास चांगला केल्यामुळे नंबर आला. मग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरजमध्ये माझं MBBS झालं आणि त्यानंतर मग परत पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी परत एंट्रन्स एक्झाम असते. त्यावेळेस असं ENT म्हणून ठरवलं नव्हतं. ज्यावेळेस एंट्रन्स एक्झाम झाली, निकाल लागला, ज्यावेळेस आमच्या हातामध्ये आमची मेरिट लिस्ट आली, त्यानुसार मग 2 ते 3 ऑप्शन्स ठेवले होते. त्यातल्या त्यात सर्जिकल फील्ड हवं होतं. आधीपासूनच सर्जरीकडे जास्त ओढा होता. तर त्यामुळे ज्यावेळेस जनरल सर्जरी करून प्लास्टिक सर्जरी करणं असा मानस जरी असला तरी मेरिट लिस्टमध्ये ते शक्य नव्हतं. मग मी ENT निवडलं, कारण ENTमध्ये कान, नाक आणि घसा म्हणजे हे आपले स्पेशल सेन्सेस असतात आणि या सेन्सेसद्वारे आपण आणि आपले पेशंट जे असतात ते जगाशी जोडले गेले असतात. ज्यावेळेस या स्पेशल सेन्सेसमध्ये एखादा आजार उद्भवतो, त्या आजारावर उपचार करून त्यांचं निराकरण केल्यानंतर त्यांना परत त्यांच्या जगाशी जोडण्यामध्ये खूप समाधान मिळतं. त्याचबरोबर प्रत्येक वयोगटातील पेशंटशी तुमचा संपर्क येतो. म्हणजे लहान बाळापासून तर वयोवृद्ध माणसांपर्यंत लोकांना ऐकण्याचे, श्वसनाचे आजार असतात. त्याच्यामुळे प्रत्येकांचा तुम्हाला आढावा घेता येतो. तसंच आता ENT म्हणजे फक्त कान, नाक, घसा एवढं मर्यादित नाही राहिलं आहे. जर कोणाचा नाकाचा आकार बदलायचा असेल तर आपण रायनोप्लास्टी सर्जरी करतो, म्हणजे आपण कॉस्मेटॉलॉजी करतो. ज्या लोकांना घुरण्याचा त्रास असतो त्यांच्यावरही ENT सर्जन म्हणून उपचार करता येतात. तुमच्यासारखे व्हॉईस प्रोफेशनलिस्ट असतात ज्यांना आवाजाचे आणि बोलताना थकव्याचे खूप प्रश्न असतात, त्यांच्यावरही स्पीच थेरपी आणि व्हॉईस सर्जन म्हणून बऱ्यापैकी काम करता येतं. किंवा काही लोकांना व्हर्टिगोचा त्रास असतो, चक्कर येत असतात, तर अशाही मिडल एज किंवा वयोवृद्ध लोकांवर उपचार करून त्यातही बऱ्यापैकी समाधान मिळतं आणि त्याच्यामुळेच मग मी ENT हे क्षेत्र निवडलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल डॉक्टर, पण मला अचानक ॲलर्जीमुळे सायनस चा त्रास सुरू झाला होता आणि तोपर्यंत लक्षात नव्हतं आलं की ॲलर्जी आहे. बरोबर. पण तेव्हा मला माझ्या ENT स्पेशलिस्टनी खूप मदत केली होती, कारण नाहीतर काही जणांनी सल्ला दिला होता की ते नाकाच्या हाडाचं काहीतरी एक सर्जरी करतात. तर आता हे काहीतरी असंच माहिती असतं आम्हाला, कारण मी काही मेडिकल क्षेत्रातली नाहीये. ते ऐकूनच एवढी भीती वाटली होती. पण चांगले डॉक्टर मिळाले की आपल्याला योग्य मार्गावर सोडतात. तसं त्यांनी सांगितलं की करणार नाही सर्जरी, अमुक अमुक तू अजून टेस्ट कर. तेव्हा लक्षात आलं की ॲलर्जीमुळे सायनसचा त्रास आहे आणि त्याच्यावर आपण मात करू शकतो. नक्कीच नक्कीच. या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा ENT डिपार्टमेंटशी किती संबंध असतो? तुम्हाला किती त्याचा म्हणजे इन्कॉर्पोरेट किती गोष्टी करून घ्याव्या लागतात त्या? जेव्हा आता आपण म्हणतो की विज्ञान प्रगत होत चाललं आहे, तर प्रत्येक मेडिकल फील्ड म्हणजे ENT जरी आपण म्हटलं तर ENTमध्ये कसं असतं की जागा खूप छोटी असते. नाक, कान आणि घसा म्हणजे इतका छोट्या जागेमध्ये तुम्हाला ऑपरेशन्स करायचे असतात. तर त्यावेळेस आजूबाजूच्या अवयवांना धक्का न पोहोचवता कमीत कमी ब्लिडिंग होणं फार गरजेचं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आधी टॉन्सिल ही खूप पेनफुल सर्जरी मानली जायची आणि त्याच्यामध्ये ब्लिडिंग पण भरपूर व्हायचे. पण आता आधी लेझर आल्यानंतर लेझरनंतर कोब्लेशन टेक्निक आली, तर त्याच्यामध्ये असं होतं की ब्लिडिंग अतिशय कमी होतं आणि पेन जवळपास नाहीच आहे. त्याच्यामुळे टॉन्सिल आणि ॲड्युनटची सर्जरी करताना जर आपण कोब्लेशन टेक्निक वापरली, जी आत्ता नवीन आलेली आहे, तर त्यामुळे पेशंटला नक्की फायदा होतो. म्हणजे सर्जनसाठी तर त्यांचे ॲक्युरसी वाढते, प्रिसिजन वाढतं, त्याचबरोबर पेशंटची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे फास्ट रिकव्हरी होते. त्यामुळे मॉडर्न टेक्नॉलॉजीचा ENT आणि इतर वैद्यकीय क्षेत्रात खूपच महत्त्वाचं योगदान आहे. इंटरेस्टिंग. आता कॉमन माणसांचा एक प्रश्न विचारते. डॉक्टर, अनेकदा ना कानात काहीतरी खाजल्यासारखं वाटतं किंवा हुळहुळतं, तेव्हा इतकी इच्छा होते की आपली काडेपिटीची काडी किंवा हेअरपिन घालावी कानात. तर असे कोणी, म्हणजे मी असं मानू नका, पण असं कोणी समोर आलं तर तुम्ही काय सल्ला द्याल की रागवाल?
सगळ्यात पहिले म्हणजे रागवणार नाही मी, कारण हे फार आधीपासून चालत आलेलं आहे आणि ते अजूनही म्हणजे अजूनही जे लोक रेग्युलर स्विमर्स आहेत किंवा लोक जिम गोअर आहेत की त्यांच्यात कानात खूप घाम तयार होतो, त्यांना खाज येणं फार साहजिकच आहे. पण जेव्हा तुम्ही एक खाज येण्याचं शास्त्रीय कारण मागे जाणून घेतलं तर तुम्ही तसा प्रकार करणार नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे काहींची स्किन खूप ड्राय असते. ड्राय स्किन असले की तिथे स्केलिंग तयार होते आणि कानामध्ये जेव्हा मळ तयार होतो, ज्यावेळेस आपण बोलतो आणि खातो, या हालचालीमुळे हळूहळू तो मळ बाहेर येतो आणि ते जेव्हा बाहेर याची प्रक्रिया चालू असते त्यावेळेस तुम्हाला खाज आल्यासारखी वाटते. आणि ह्या प्रक्रियेदरम्यान जर तुम्ही कानामध्ये गाडीची चावी असेल, पेन असेल किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मॅचबॉक्सची गाडी असेल, हे कराल तर तिथे मराठी भाषेत शब्द आहे जिव्हाळी लागणं, तो लागतो. हो. ती जखम झाल्यानंतर तिथे लगेच फिरोंकोलोसिस म्हणजे केस तोडासारखा प्रकार होतो आणि मग तुमचं अतिशय कान दुखतं. म्हणजे तुम्ही बोलताना, गिळताना, चावताना या हालचाली झाल्या की कान दुखतो. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगतो की तसं करू नका. कुठलाच ENT डॉक्टर कानामध्ये इयरबड्स टाका असंही म्हणत नाही. कारण वॅक्स बाहेर येतं सगळं. हां, एक्झॅक्टली. त्याच्यामुळे मी यापुढे लक्षात ठेवीन आणि असे दिसले कोणी महाभाग तर त्यांनाही सांगेन. डॉक्टर, आमच्या क्षेत्रात नेहमी असं विचारलं जातं की अरे किती हेक्टिक काम असतं तुमचं, तुम्ही कसा बॅलन्स साधता. पण हेक्टिक लाईफ प्रत्येकाचंच आहे, कारण कोविड नंतर तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्याच लाईफस्टाईल्स बदलले आहेत हो, आणि आपल्या सगळ्यांसमोर वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आहेत. हो. पर्सनल म्हणजे मी टाईम, फॅमिली टाईम आणि वर्क लाईफ, या सगळ्याचा समन्वय कसा साधता? हा प्रत्येक प्रोफेशनलला भेडसावणारा प्रश्न आहे खरं सांगायचं तर. मेडिकल फील्डसुद्धा त्यातनं काही सुटलेलं नाही आहे. सुरुवातीच्या काळामध्ये स्ट्रगलिंगच्या फेजमध्ये तुम्हाला प्रत्येक पेशंट पकडावा लागतो किंवा प्रत्येक हॉस्पिटलला अटॅच व्हावं लागतं. त्याच्यामुळे थोडंसं धांदल होते की वर्क लाईफ बॅलन्स जमत नाही. पण माझा म्हणजे मी स्वतः एक पाळलेला रूल म्हणजे मी सगळ्या मित्रांशी अजूनही जोडलेलो आहोत. म्हणजे माझे 1ली ते 4थीचे मित्र अजूनही आहे आणि मराठी शाळेत शिकल्यामुळे आम्ही आमच्या त्या मॅडमला बाई म्हणायचो. त्या बाई अजूनही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर जेव्हाही असं वाटतं की खूप ओव्हरवेल्मिंग होते, दिवस खूप जड जातो, कुठल्याही मित्राला फोन करायचा, 10 मिनिटं बोलल्यानंतर ते एक मेडिटेशनचं फील येतं. म्हणजे मित्रांशी तुम्ही थोडं बोललं, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला, फोनवर बोला किंवा 1 to 1 जाऊन भेटून बोला, ते एक मेडिटेशनपेक्षा कमी नाही आहे. दुसरं म्हणजे सकाळी उठल्यानंतर मी बॅडमिंटन खेळतो. ती जी एनर्जी मिळते त्याच्यामध्ये नॉन मेडिकोसुद्धा मित्र जमा झालेले आहेत आणि त्याच्यामुळे एक वेगळाच आयुष्याचा पैलू आपल्यासमोर येतो आणि त्यांच्याशी टाईम स्पेंड केल्यानंतर दिवस आणखीन खूप चांगला जातो. आता एक पॅशन म्हणून वाईल्डलाईफ फोटोग्राफी आवडते. तर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल असेल त्यावेळेस सोलो ट्रॅव्हलिंगबरोबर वाईल्डलाईफ फोटोग्राफी करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या मी यूट्यूबवरनं नवीन नवीन मधुरा रेसिपीच्या कुकिंगच्या रेसिपी शिकतोय आणि त्यात वेळ जातो. म्हणजे अरे मी वा. टाईम येतोय. मला माझी कंपनी खूप जास्त आवडते. त्याच्यामुळे ज्यावेळेस मला असं वाटतं की खूप ओव्हरवेल्मिंग होतंय तर मी कशातही वेळ घालवतो. म्हणजे आपण आपल्याला रमवून रमून घ्यायला घ्यायला पाहिजे, कारण आव्हानं काही संपणार नाही आहेत आणि मेडिकल फील्ड इतकं चॅलेंजिंग होत चाललं आहे की त्यावेळेस तुम्हाला तुमचा बॅलन्स सांभाळून पेशंटवर उपचार करायचे असतात किंवा पेशंटवर सर्जरी करताना तुम्ही तुमचा तोल ढळू देणं शक्य नाही आहे. मग अशा वेळेस काहीतरी गाणं गुणगुणत राहणं, गाणं ऐकणं, चांगले पिक्चर्स बघणं, ट्रायल नक्की बघेल मी. तर ह्या सगळ्या गोष्टींमधनं काय होतं की एक वेगळी ऊर्जा येते आणि तुमचं थोडंसं तुम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाऊन थोडंसं मन रमवलं आणि यू कॅन अगेन कम बॅक टू युअर ओन फील्ड आणि गो फॉर युअर बॅटल. असं आहे. फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करणं आणखीन एक महत्त्वाचा भाग येतो त्याच्यामध्ये. घरच्यांबरोबर फक्त बसून बोललं, त्यांचा दिवस कसा गेला हे विचारलं, आपल्या दिवसभरात काय काय गोष्टी झाल्यात, कुठले कुठले अतरंगी पेशंट भेटले हे त्यांना सांगितलं की दिवस चांगला जातो, शांत झोप लागते. खरंच या आहे. पद्धतीने वर्क लाईफ बॅलन्स घ्यायचा प्रयत्न चालला आणि खरं सांगायचं ना, मी आता कुकिंग करतोय. मला हे आत्ता जाणवलेली गोष्ट आहे. मे बी ते तुम्ही एडिट कराल किंवा माहिती नाही मला. पण स्वयंपाक करण्यापेक्षा ना भांडे घासण्यामध्ये जास्त मेडिटेशन येतं. प्रश्नच नाही. कारण ना तुमचे सगळे थॉट्स क्लिअर होत जातात. वेन यू आर क्लिनिंग द डर्ट ऑन द युटेन्सिल्स आणि हे करत असताना तुमच्या पाठीमागची जी थॉट प्रोसेस असते ना ती खूप क्लिअर होत जाते. त्याच्यामुळे स्वयंपाक शिकताना जेवढी मजा येते त्याच्या दुप्पट मजा मला भांडे घासताना येते आणि ते एक मेडिटेशन सारखं होतं. म्हणजे ते रविवार तर माझा पूर्ण असाच किचनमध्येच बऱ्यापैकी काहीतरी करण्यात जातो. किती छान. इतक्या कविमनाचा डॉक्टर कुठे बघायला मिळतो? हे आलेला अनुभव आहे. आता मागच्या 3-4 महिन्यातच सगळ्या गोष्टीत मला जाणवल्यात की आणि म्हणून मला हे गोष्टी आवडतात की काहीतरी नवीन शिकण्याचा आनंदही मिळतो आणि तुम्ही तुमच्या आव्हानातनं थोडासा वेळ बाजूला होतात. यू अगेन गेन दॅट एनर्जी अँड अगेन गो बॅक टू युअर बॅटल फील्ड टू हॅव बॅटल. पण अगदी खरं आहे. माझा पण हा विश्वास आहे की जितकं जास्त आपण आयुष्यात रमतो ना, येस. तितकं आपल्याला
आपलं करिअरसुद्धा सोपं आणि नॉर्मल वाटतं. अगदी अगदी. कारण मी पण माझ्या क्षेत्रात दरवेळेला फोटोग्राफर्स आणि मॅगझिन्स, आपले येणारे फोटो, आपली येणारी सोशल मीडिया पोस्ट, याच्या पलीकडे आपल्याला कळतं की हो, तूर डाळ एवढी महाग झाली आहे. कारण ती लिस्ट आपण बनवली बरोबर. आठवड्याला, महिन्याला लागणाऱ्या गोष्टींची, तर आपल्यालाही अंदाज येतो. हो. डॉक्टर, फार छान वाटलं तुमच्याशी बोलून. कारण फक्त कान, नाक, घसा याचा समन्वय साधायचा नसतो, तर हो. आयुष्यातल्या अनेक आनंदाचा आणि कामाचा सुद्धा बॅलन्स सांभाळायचा असतो. येस. हे आज तुम्ही आम्हाला सांगितलं. वाईब मीडियाच्या आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि पॉवर प्लेयर म्हणून आम्हाला खूप काही छान सांगून गेलात. यासाठी तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.